सिनेमाची पण गंमत असते ना. म्हणजे फिल्म मेकर खूप मेहनतीने अनेक वर्ष काम करून एक फिल्म बनवतो. सगळे टेक्निशियन्स त्या फिल्मला नटवायचा, सजवायचा खूप प्रयत्न करतात. फायनली अथक परिश्रमानंतर एका फ्रायडेला ती फिल्म रिलीज होते आणि बॉक्स ऑफिसवर कम्प्लीट आपटते. मग अचानक काही वर्षांनी तीच फिल्म एक कमाल सिनेमा म्हणून सगळे बघायला लागतात. मी अशाच एका फिल्म बद्दल बोलणार आहे. ही फिल्म 2005 साली रिलीज झाली होती. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर कम्प्लीट आपटली होती, पण आता ती पुन्हा पुन्हा बघावीशी वाटते. आपल्या कमेंट सेक्शन मध्ये पण कोणीतरी सजेस्ट केली होती ही फिल्म. फिल्मचं नाव आहे म्युनिक आणि डायरेक्टर आहेत द स्टीव्हन स्पिलबर्ग. 1972चं म्युनिक ऑलिम्पिक्स. जग शांततेचा उत्सव साजरा करत होतं आणि पहाटे 4:30 वाजता पॅलेस्टाईन ग्रुप म्युनिकच्या ऑलिम्पिक विलेजमध्ये घुसले. त्यांनी 11 इस्रायली खेळाडूंना होस्टेज ठेवलं आणि ठार मारलं. ही घटना जगाला हादरवून टाकणारी होती. आणि त्यानंतर इस्रायली इंटेलिजन्स एजन्सी मोसादने सुरू केलं सिक्रेट रिव्हेंज मिशन. ज्या ऑर्गनायझेशनने हे म्युनिक ऑलिम्पिक्स मधलं ऑपरेशन घडवून आणलं होतं त्या लोकांना जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढून ठार मारलं. या सिक्रेट मिशनवर आधारित आहे हा सिनेमा म्युनिक. ॲव्हनर म्हणून जे कॅरेक्टर आहे हा मोसादचा एजंट आहे. हा आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी या मिशनवर निघतो. रिव्हेंज घेण्यासाठी निघालेला ॲव्हनर एक एक शत्रू संपवत चाललाय. पण प्रत्येक मर्डर नंतर त्याला हे जाणवत राहतं की तो स्वतः त्या शत्रूपेक्षाही मोठा शत्रू बनत चाललाय. प्रत्येक मर्डर नंतर तो स्वतःलाच हरवतोय. आपण हे सगळं का करतोय? कारण आपण नीतिमत्तेला धरून ठेवणारी माणसं आहोत. पण मग मी हे जे करतोय हे नीतिमत्तेला धरून ठेवणार आहे का, असा प्रश्न ॲव्हनरला सतत पडायला लागतो. आणि शेवटी रिव्हेंजचं हे ओझं एवढं वाढतं की ॲव्हनरला स्वतःच्या देशावर, ज्या देशासाठी तो काम करतोय त्या देशावरही विश्वास उरत नाही. म्युनिक बघताना ऍक्शन, पॉलिटिक्स, इंटेलिजन्स या सगळ्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण काय हरवत चाललोय ना हे कळतं. म्हणजे त्यांनी आपल्यावर अटॅक केला, आपण त्याला टेररिझम असं नाव देतो. मग आपण त्यांच्यावर उलटा अटॅक करतो, आपण त्याला नाव देतो जस्टिस. हे बरोबर आहे का? म्युनिक फक्त स्पाय थ्रिलर नाहीये. ही गोष्ट आहे एका मोरल कॉन्फ्लिक्टची. म्हणजे स्टीव्हन स्पिलबर्ग सरांचे सगळेच सिनेमे आपण सगळ्यांनी अनेक वेळा पाहिले असतील, आय एम शुअर. पण या सिनेमामध्ये वेगळा स्टीव्हन स्पिलबर्ग दिसतो. म्हणजे शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रायन या सिनेमांमध्ये पण व्हायलन्स दाखवलाय, पण म्युनिक मधला व्हायलन्स ते अजिबात ग्लोरिफाय करत नाहीत. आणि डिरेक्टरचा मास्टर स्ट्रोक, फिल्मची शेवटची फ्रेम जिथे ॲव्हनर आणि त्याचा सिनियर दोघे बोलतायत, दोघे एकमेकांपासून अवे जातात आणि कॅमेरा न्यूयॉर्कच्या स्कायलाईनवर आहे जिथे ट्विन टावर दिमाखात उभे राहिलेले आपल्याला दिसतात. अतिशय सटल पद्धतीने स्पिलबर्गनी हे सांगायचा प्रयत्न केलाय की व्हायलन्स जो आहे ना तो कधीच थांबत नाही, टेररिझम कधीच थांबत नाही. ते फक्त आपलं रूप, आपली भाषा आणि आपली जागा बदलत राहतं. टेररिझमची ही चेन अशीच चालू राहते. गंमत काय, या फिल्मची गोष्ट जी आहे ना ती 70च्या दशकातली आहे. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये ट्विन टावर होते, पण जेव्हा या फिल्मचं शूटिंग झालं अराउंड 2004-5 मध्ये, त्यावेळी ट्विन टावर्स नव्हते. हे सगळं VFX ने क्रिएट केलंय. पण मास्टर स्ट्रोक बॉस. या चित्रपटाचे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आहेत यानुश कॅमेन्स्की. मी यांचा खूप मोठा फॅन आहे. मी यांना खूप फॉलो करतो. स्पिलबर्ग बरोबर पण यांचं खूप मोठं असोसिएशन आहे. म्हणजे कॅच मी इफ यू कॅन, शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रायन आणि अनेक चित्रपट. फार पूर्वीपासून ना एक मॅगझिन येतं अमेरिकन सिनेमॅटोग्राफर्स म्हणून, मंथली येतं. मी गेली अनेक वर्ष वाचतोय. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचा. या मॅगझिन मध्येच मी यानुश कॅमेन्स्कीचा इंटरव्ह्यू वाचला होता या फिल्म बद्दल. तर तेव्हा ते म्हणाले होते की म्युनिकची गोष्ट जी आहे ना ती 70च्या दशकातली आहे, त्यामुळे 70चा लुक हवा होता. म्हणजे कलर्स ना क्लीन नको. ऑरेंज जो आहे तो थोडासा ब्राउनिश दिसायला हवा, किंवा ब्लूइश ग्रीन किंवा ब्लूइश पर्पल दिसायला हवा. फिल्म थोडी ग्रेनी असायला हवी. एक लक्षात घेऊया, या फिल्मचं शूटिंग आहे ना 2003-4च्या आसपास झालंय, ज्यावेळी डिजिटल टेक्नॉलॉजी इतकी डॉमिनंट नव्हती. फिल्मवर शूटिंग व्हायचं. आता सेल्युलॉइडवर हा 70चा लुक आणायचा, त्यासाठी ब्लीच बायपास प्रोसेसचा वापर केला गेला. आता या ब्लीच बायपास प्रोसेस बद्दल मी आधी वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये बोललोय, कारण डोंबिवली फास्ट शूट करताना मी सिमिलर प्रोसेसचा वापर केला होता. पण पटकन कळेल अशा भाषेत सांगतो. ब्लीच बायपास म्हणजे काय? सो आपण ज्यावेळी शूटिंग करतो तो एक्सपोज नेगेटिव्ह जी आहे ती प्रोसेसिंगला जाते. आता प्रोसेसिंगला जाते म्हणजे काय होतं, तर नेगेटिव्ह जी आहे ती डेव्हलपर मधून जाते
ओके, जिथे रेड ग्रीन ब्लू डेव्हलप होतात. त्याच्यानंतर ती ब्लीच बाथ मधून जाते जिथे ब्लॅक्स आणि व्हाईट डेव्हलप होतात, आणि त्याच्यानंतर ती फिक्सर मध्ये जाते जिथे कलर्स फिक्स होतात. आता जेव्हा तुम्ही ब्लीच बाथ स्किप करता तेव्हा काय होतं, तुमचा ब्लॅक आणि व्हाईट डेव्हलप होत नाही. त्यामुळे ब्लॅक इज अंडर डेव्हलप, दॅट इज द रिझन ब्लॅक इज मोर ब्लॅक. व्हाईट इज अंडर डेव्हलप, दॅट इज द रिझन व्हाईट इज मोर व्हाईट. जर तुम्ही म्युनिक बघाल तर ब्लॅक इज टू ब्लॅक, व्हाईट इज टू व्हाईट. दुसरी गोष्ट जर तुम्ही नोटीस केली ना, तर फिल्म मध्ये झूम लेन्सचा वापर प्रचंड प्रमाणात केलाय. कारण ही गोष्ट आहे 70s मधली, आणि 70s मधल्या जर फिल्म्स तुम्ही बघितल्यात तर तिथे ना झूम लेन्सचाच टेकिंग पॅटर्न होता. त्यामुळे झूम लेन्सचा वापर या फिल्म मध्ये पण प्रचंड प्रमाणात केलाय. म्हणजे यानुस सर इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात की आम्हाला डॉक्युमेंटरी स्टाईलने ही फिल्म शूट करायची होती आणि म्हणून आम्ही झूम लेन्स वापरायला सुरुवात केली. बट बिकॉज देअर क्रिएटिव्ह माइंड त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं, त्यामुळे ती झूम लेन्स वापरताना पण डॉक्युमेंटरी स्टाईल हळूहळू इतकी डायनामिक व्हायला लागली. जर तुम्ही बघाल तर प्रत्येक कॅमेरा मुवमेंट इज व्हेरी डायनामिक. म्हणजे जर तुम्ही बघाल तर ती इस्रायली टीम आहे ना, ती मोस्ट ऑफ द टाइम कारमध्ये बसलेली आहे. आता कारचा सेटअप जो आहे ना, तो खूप ऑर्डिनरी आहे, पण त्या ऑर्डिनरी सेटअपला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी सेटअप क्रिएट केलाय फक्त कॅमेरा मुवमेंटने. आता मी एवढं कॅमेरा मुवमेंट का बोलतोय, कारण ना ह्या सिनेमामधली कॅमेरा मुवमेंट कमाल आहे, कोरिओग्राफ्ट आहे. प्रत्येक कॅमेरा मुवमेंटला ना एक मोटिवेशन आहे. म्हणजे काय असतं की विदाऊट मोटिवेशन ज्यावेळी कॅमेरा पॅन होतो ना, आपण त्याला एम्प्टी पॅनिंग म्हणतो. आता एम्प्टी पॅनिंग म्हणजे काय मी सांगतो. आता हा शॉट बघा, कॅमेरा पुलबॅक झाला पण कार फ्रेम मध्ये आली नाही, आणि मग टिल डाऊन झाला, आता गाडी आली. विदाउट मोटिवेशन कॅमेरा टिल डाऊन झाला, है ना. दिस इज कॉल्ड एम्प्टी पॅनिंग. सबकॉन्शियस लेवलला आपली वर मान जरा टिल डाऊन होते. पण ह्या सिनेमामध्ये असे अनेक शॉट्स आहेत जे विथ मोटिवेशन कॅमेरा मुवमेंट आहे. आता हा शॉट बघा, डॅनियल क्रेग या माणसाला फॉलो करतोय. रिफ्लेक्शन टू डॅनियल क्रेग इन मिरर टू माणूस विथ कार पासिंग, शॉर्टकट. आता हा शॉट बघा, एका माणसाला ही इस्रायली टीम फॉलो करते. तो माणूस शॉपमध्ये आला, त्याने वस्तू विकत घेतल्या, मग तो त्या शॉप मधल्या फोन जवळ आला. फोन करत असताना बॅकग्राऊंडला बाहेर डॅनियल क्रेगची कार आली. त्या कारमध्ये ती इस्रायली टीम बसली. आता कार निघाली आणि आपण पॅन केला, समोरच्या विंडोमध्ये इस्रायली टीम मधला अजून एक मेंबर आहे, त्याच्यावर झूम चार्ज होतो. सी गंमत काय आहे, शॉपच्या आतलं लाइटिंग, शॉपच्या बाहेरचं लाइटिंग, विंडोचं लाइटिंग हे सगळं मॅच करायचंय, आणि हे करेक्ट ऑपरेशन, करेक्ट हेडस्पेस सांभाळत करायचंय. प्रिसिजन फॉर द आर्टिस्ट, प्रिसिजन फॉर द डीओपी, प्रिसिजन फॉर द कॅमेरा ऑपरेटर, फॉर एव्हरीवन. आता अजून एक सिक्वेन्स बघूया, फोन बॉम्बिंग सिक्वेन्स. एका शॉटमध्ये 3 जण वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत हे दाखवलंय एका शॉटमध्ये, आणि कुठेही पॅनिंग एम्प्टी नाहीये. बघा, जेव्हा कॅमेरा टिल्टअप होतो ना, तेव्हा सुद्धा ऍक्टरची मान आधी वरती जाते, मग कॅमेरा वरती जाते. म्हणजे अगदी साधे साधे कॅमेरा मुवमेंट आहेत ना, ते पण मोटिवेशनने सुरू होतात. आता हा सिक्वेन्स बघा, रिफ्लेक्शन मधली कार आहे ना, ती निघते, तिच्याबरोबर ट्रॉली निघते, आणि मग गाडीत कोण आहे हे एस्टॅब्लिश होतं. मी मगाशी म्हणालो ना, कार सारखा ऑर्डिनरी सेटअप तो पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसायला लागतो फक्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅमेरा मुवमेंटमुळे. आता हा अजून एक सिक्वेन्स बघूया, ज्याच्यात कॅमेरा पुलबॅक व्हायला लागतो. आपल्याला दिसतं हॉटेलच्या बाहेर ती अरेबिक टीम आली, कॅमेरा हळूहळू खाली येतो. आपल्याला दिसतं कॅमेरा गाडीच्या साईड व्ह्यू मिररला आलाय, जिथे डॅनियल क्रेगचं रिफ्लेक्शन दिसतं. मागची अरब टीम जी आहे ती चालायला लागते, कॅमेरा त्यांचं मोटिवेशन घेऊन पॅन व्हायला लागतो, आणि गाडीच्या रिअर व्ह्यू मिररवर येतो, जिथे आपल्याला डॅनियल क्रेगच्या बाजूला बसलेला माणूस दिसतो. कॅमेरा अजून थोडा डॉली करतो, मग आपल्याला दिसतं रिफ्लेक्शन मध्ये मागच्या सीटवर ॲबनर बसलाय. मग सडनली त्या रिफ्लेक्शन समोर एक फोटोग्राफ येतो, फोकस फोटोग्राफवर शिफ्ट होतो, आणि त्या फोटोग्राफचं मोटिवेशन घेऊन कॅमेरा पॅन होतो, आणि आपल्याला मागच्या सीटवर बसलेला ॲबनर दिसतो. म्हणजे ही अशी मोमेंट आहे. ओके, ही अशी मोमेंट गाडी वन पीस मध्ये असताना पॉसिबलच नाही. हा गाडीचा सेटअप लावलाय, पण मोमेंट एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आता कार रिफ्लेक्शनचा अजून एक शॉट आहे, हा शॉट मला खूप आवडलाय. हा बघा, रिअर व्ह्यू मिरर मध्ये लुई दिसतोय, कार चालू आहे, फोकस रिअर व्ह्यू मिरर मधल्या लुईवर आहे. ओके,
मग सडनली फोकस शिफ्ट होतो, बाहेर उभा असलेला ॲबनर आपल्याला दिसतो. आता कार टर्न होते, फोकस ॲबनरवर आहे, कॅमेरा मागे येतो, आता लुई फोरग्राऊंडला येतो, ॲबनर बॅकग्राऊंडला आहे, ॲबनर त्याच्या विंडो जवळ येतो. आता या शॉटमध्ये गंमत का केली बघा, परत एकदा बघूया. या गाडीची पुढची सीट जी आहे ना ती दिसत नाही, ती काढून टाकली आहे. ओके, त्यामुळे कॅमेरा मुवमेंट थोडीशी इझी झाली आहे. आता फोकस पुलरला क्रेडिट तर द्यायलाच पाहिजे, पण तेवढंच क्रेडिट ऍक्टरला पण दिलं पाहिजे, कारण एकदा ॲबनर फ्रेम मध्ये दिसला त्याच्यानंतर तो फ्रेमच्या बाहेर जाणार नाही याचं भान ऍक्टर्सने बाळगणं खूप गरजेचं असतं. आणि हा एवढा सगळा खटाटोप कशासाठी? त्या फिल्मला नटवण्यासाठी, त्या फिल्मला सजवण्यासाठी. मग ती फिल्म रिलीज होते आणि बॉक्स ऑफिसवर सबशेल आपटते, पण तिची आर्काइव्हल व्हॅल्यू संपत नाही. 20 वर्षानंतर का होईना कोणीतरी संजय जाधवच्या कोणत्या तरी युट्यूब प्लॅटफॉर्मवर कोणीतरी आठवण काढतं की म्युनिक नावाची फिल्म डिस्कस करूया. ही आहे फिल्मची आर्काइव्हल व्हॅल्यू. आय एम शुअर अजून कितीतरी वर्ष आपण बनवलेल्या फिल्म्स लोक डिस्कस करत राहतील. दॅट इज द रिझन वी मेक फिल्म्स, नॉट जस्ट टू बी वॉच्ड बट टू बी रिमेंबर्ड.